राहुल गांधींभोवती अर्बन नक्षलवादी लोकांचा घोळका, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप। आपली राज्यघटना निळ्या रंगाची आहे, मात्र राहुल गांधी दाखवत असलेली राज्यघटना ही लाल रंगाची, फडणवीसांची टीका। सामाजिक क्षेत्रातील लोकांना अर्बन नक्षल म्हणणं हा त्यांचा अपमान, वडेट्टीवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। तर राहुल गांधींचा कार्यक्रम सामाजिक संस्थांनी आयोजित केल्याचं वडेट्टीवारांकडून स्पष्टीकरण। राहुल गांधी हे बाबासाहेबांच्या विचारांचे विरोधक असून ते संविधानाच्या गोष्टी करतायत, बावनकुळेंचा टोला। तर राहुल गांधींचा नक्षलवादाला पाठिंबा, बावनकुळेंचं वक्तव्य। राहुल गांधी जातीपातींमध्ये मतभेद करण्यासाठी देशात फिरतायत, देशाच्या संस्कृतीचा नाश राहुल गांधी करतायत। श्रीराम जन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराजांची टीका। बंद सभागृहात संविधान सन्मान संमेलन घेण्यावर भाजपचा आक्षेप। राहुल गांधींनी खुल्या मंचावर संविधानाबाबत चर्चा करावी, भाजपचं आव्हान। संविधान सन्मान संमेलनात माध्यमांना प्रवेश नाही। मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील MMRDA मैदानात महाविकास आघाडीची महाराष्ट्र स्वाभिमान सभा। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले उपस्थित राहणार। मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या सभेत राहुल गांधी 5 गॅरंटीजची घोषणा करणार। शेतकरी, महिला वर्गासाठी महत्त्वाच्या घोषणांची शक्यता। मुंबई जिंकण्यासाठी भाजप जोरदार तयारीला, बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या घाटकोपर आणि बोरिवलीमध्ये अमित शहांच्या सभा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 7 आणि 8 नोव्हेंबरला पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर। इचलकरंजी, इस्लामपूर आणि आटपाडीमध्ये सभेचं आयोजन। भाजप खासदार धनंजय महाडिक यांची माहिती। देवेंद्र फडणवीस पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर। सांगलीतील जत, साताऱ्यातील कराडमध्ये तर पुण्यातल्या चिंचवडमध्ये फडणवीसांच्या सभा। सुरतमध्ये शिवरायांचं मंदिर उभारणार, उद्धव ठाकरेंची घोषणा। मुंब्र्यामध्ये शिवरायांचं मंदिर उभारून दाखवा, फडणवीसांचं आव्हान। मुंब्र्यामध्ये काय, पाकिस्तानातही मंदिर उभारू, फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या आव्हानाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। शिवरायांचं स्वाभिमान, फडणवीस, शिंदेंनी दिल्लीकडे गहाण ठेवलाय। शिवरायांनी लुटलेल्या सुरतवरच फडणवीसांचं प्रेम, संजय राऊतांचा हल्लाबोल। शरद पवारांएवढा अनुभव असलेला नेता देशाच्या राजकारणात नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। देश वाचवायचा असल्यानं पवारांची गरज। संसदीय राजकारणातून शरद पवारांनी दिलेल्या निवृत्तीच्या संकेतावर राऊतांची प्रतिक्रिया। कोल्हापुरातल्या सभेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंकडून घोषणांचा पाऊस। मुख्यमंत्र्यांकडून लाडकी बहीण, शेतकरी, रोजगारसह इतर विषयांशी संबंधित 10 मोठ्या घोषणा। महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांची पोलीस दलात भरती करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1,500 ऐवजी 2,100 रुपये देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 12,000 रुपयांऐवजी 15,000 रुपये देणार, तसंच MSPवर 20% अनुदान देण्याचं मुख्यमंत्र्यांचं वचन। वृद्ध पेन्शनधारकांना महिन्याला 1,500 ऐवजी 2,100 रुपये देणार, महायुतीच्या जाहीरनाम्यातून मुख्यमंत्र्यांची घोषणा। 25 लाख रोजगार निर्मिती तसंच 10 लाख विद्यार्थ्यांना महिन्याला 10,000 विद्यावेतन देणार, तरुणांसाठी महायुतीचं विजन। अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला 15,000 वेतन आणि संरक्षण देणार, तसंच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मतदारांना ग्वाही। राज्यातील 45,000 गावांमध्ये पाणंद रस्ते बांधणार, ग्रामीण भागातील मतदारांना डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। मुख्यमंत्री शिंदेंची आज दुपारी 1 वाजता टिपटॉप प्लाझा इथं प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। ठाण्यातल्या 4 मतदारसंघांचे महायुतीचे उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार। आज बारामतीमध्ये अजित पवारांच्या हस्ते जाहीरनामा आणि मतदारसंघ निहाय जाहीरनामा प्रसिद्ध होणार। विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारसंघनिहाय जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत। शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांचा सिल्वर ओक या निवासस्थानी पक्षप्रवेश होणार। परांडा विधानसभा मतदारसंघात 5 वर्षात प्रत्येक गावात विकास निधी दिला।
तानाजी सावंत यांचा दावा, तर निधी न मिळालेलं गाव दाखवा आणि 1 लाख रुपये जिंका, तानाजी सावंत यांची खुली ऑफर. नाना पटोले आमदार असलेल्या मतदारसंघात भाजपमध्ये मोठी बंडखोरी. काँग्रेसच्या अविनाश ब्राह्मणकरांना ऐनवेळी उमेदवारी दिल्यानं भाजपत 2 गट. माजी आमदार डॉक्टर सोमदत्त करंजेकरांचा अपक्ष अर्ज. पक्षशिस्त भंग केल्यानं भाजपकडून 37 जणांवर कारवाई. नालासोपाऱ्यातून हरीश भगत, भिवंडी ग्रामीणमधून स्नेहा पाटील, कल्याण पश्चिममधून वरुण पाटील, मागाठाणेमधून गोपाळ झवेरी आणि जोगेश्वरी पूर्वमधून धर्मेंद्र ठाकूर यांचं निलंबन. भाजपकडून बडनेराचे तुषार भारतीय, अमरावतीतून जगदीश गुप्ता, अचलपूरमधून प्रमोद सिंग गडरेल आणि साकोलीमधून सोमदत्त करंजेकरांवर कारवाई. अपक्ष अर्ज दाखल केल्यानं कारवाईचा बडगा. अर्ज मागे न घेतल्यानं भाजपनं अलिबागमधून बंडखोरी केलेल्या दिलीप भोईर आणि नेवासातील बाळासाहेब मुरकुटेंवर कारवाई केली. दोघांची पक्षातून हकालपट्टी. औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे एमआयएमचे उमेदवार नसीर सिद्दीकी यांचं वादग्रस्त वक्तव्य. नितेश राणे यांचं नाव न घेता विधानसभेत शिरून मारू असं वक्तव्य. श्रीरामपूर मतदारसंघातील आरपीआयचे नेते विश्वास राजू यांची पक्षाला सोडचिठ्ठी. महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यानं विश्वास राजू मनसेच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात. लोकसभेत पंकजा मुंडे यांचा जसा पराभव केला तसा आपला पराभव करण्यासाठी व्यूहरचना आखली जाते. धनंजय मुंडेंचा आरोप, आपण अडचणीचा ठरू शकतो म्हणून अस्त करण्याची तयारी. मुंडेंचं जाहीर सभेत वक्तव्य. आधी महाविकास आघाडीचं सरकार येऊ द्या, मग पाहिजे त्याला मुख्यमंत्री करा. जयंत पाटलांचं वक्तव्य. अधिकृत उमेदवारांसाठी सगळ्यांनी ताकद लावावी, सरकार येण्यासाठी प्रयत्न करण्याचं जयंत पाटील यांचं आवाहन. उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे तीच जुनी कॅसेट. रामदास कदमांचा टोला. महापालिकेत सत्ता असताना मुंबईतून मराठी माणूस हद्दपार करण्याचं पाप ठाकरेंनी केलं. एसआरएच्या जागा ठाकरेंनी घेतल्या, कदमांचा आरोप. उद्धव ठाकरे यांच्या आज 2 सभा. महादेव घाटळ यांच्या प्रचारार्थ भिवंडीत ठाकरेंची सभा, तर मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या सभेलाही उद्धव ठाकरे संबोधित करणार. राज ठाकरेंच्या आज लातूर, सोलापूर आणि अमरावतीमध्ये प्रचार सभा. लातूरमध्ये मनसेचे उमेदवार संतोष नागरगोजे, सोलापूरमध्ये दिलीप धोत्रे आणि अमरावतीमध्ये पप्पू पाटलांसाठी सभा. राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे लोक त्यांना मतदान करणार नाहीत. प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. तर विरोधात कोणीही असेल तरीही आपण कामाच्या जोरावर निवडून येऊ. प्रताप सरनाईक यांच्याकडून विश्वास व्यक्त. पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीवर पुन्हा एकदा काँग्रेसचा आक्षेप. आज काँग्रेस पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार. निवडणूक काळात जबाबदार पदावर तात्पुरती नियुक्ती करता येत नसल्याचा काँग्रेसचा आक्षेप. भाजप कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींसाठी रवींद्र चव्हाण यांचा कोकण दौरा. महायुती म्हणून काम करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. मंत्री छगन भुजबळांनी श्री क्षेत्र जगदंबा मातेचं दर्शन घेतलं. नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली. सगळ्या जाती धर्माचे लोक पाठीशी राहतील, भुजबळांकडून विश्वास व्यक्त. नांदगावचे महायुतीचे उमेदवार सुहास कांदेंकडून प्रचाराचा शुभारंभ. बाणेश्वर मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात. वसमत विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी जनतेची लूट करतायत. वंचितच्या उमेदवार प्रीती जयस्वाल यांची टीका. नाशिकच्या देवळाली मतदारसंघात माजी मंत्री बबन घोलप, मुलगा विजय घोलपसाठी मैदानात. 40 वर्षाआधीही त्यांनी शिवसेनेच्या मशाल चिन्हावरती निवडणूक लढवली होती. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला धमकीचा फोन. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज. 5 कोटींची मागणी केली, अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली. बुलढाण्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून तपासणी मोहीम. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक वाहनाची महामार्गावर तपासणी. बुलढाण्यात मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या दुर्गम गावात पोलिसांची कारवाई. 2 एकर शेतामध्ये लावलेल्या गांजा पिकावर पोलिसांची धाड, एकाला अटक. गांजा तस्करी प्रकरणात अटकेत असलेला आरोपी अकोला रेल्वे पोलिसांच्या तावडीतून फरार. दोन्ही आरोपी ओडिशा राज्यातील असल्याची माहिती. आरोपी पळून जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर. मुंबईच्या कमाल तापमानात वाढ. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमित 36 अंश सेल्सिअस आणि 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता. आर्द्रता वाढल्यानं मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागणार. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी.
सुलभ दर्शन व्हावं यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीनं काटेकोर नियोजन. पंढरपूरला कार्तिकी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेकडून 3 विशेष अनारक्षित गाड्या. 8 ते 15 नोव्हेंबर दरम्यान पंढरपूरकडे जाण्यासाठी गाड्या चालवल्या जाणार. नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा आजपासून सुरू. मिनी ट्रेनला मुहूर्त सापडल्यानं पर्यटकांची पावलं माथेरानकडे वळणार. सण उत्सवांच्या काळात चालवण्यात येणाऱ्या गाड्या 60 मिनिटात हाऊसफुल. मध्य रेल्वेकडून आतापर्यंत 206 उत्सव विशेष गाड्या. एकट्या मुंबईहून 206 पैकी 88 उत्सव गाड्या चालवल्या जाणार. मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात दुपारी सुनावणी. मागच्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयानं मशिदीच्या बाजूने दाखल केलेली रिकॉल याचिका फेटाळली होती. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून सुनीता विल्यम्स यांचं मतदान. नासाच्या इतर अंतराळवीरांनी मतदान करत अमेरिकन नागरिकांना मतदानाचं आवाहन केलं. अमेरिकेतील निवडणुकीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम. डॉलरच्या तुलनेत रुपया 84.17 अंकांपर्यंत खाली उतरला तर बाजार उघडताच सेन्सेक्स मात्र 295 अंकांनी वधारला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी संरक्षण मंत्री गॅलेंट यांना पदावरून हटवलं. युद्धासंदर्भात दोघांमध्ये मतभेद वाढत होते. संरक्षण मंत्री योव गॅलेंट यांना पदावरून हटवल्याचा इस्रायलमध्ये निषेध. तेल अवीवमध्ये रस्त्यावर उतरून लोकांकडून पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या निर्णयाचा निषेध. लेबनॉनच्या जिएह किनारी शहरावर इस्रायली सैन्याचा हल्ला. एकाचा मृत्यू तर 20 जखमी. इस्रायली सैन्याचा बराजा शहरातील इमारतीवर हल्ला. 15 जणांचा मृत्यू. अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीतीही व्यक्त. विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना प्रदान. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार वितरण. नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील कार्यासाठी सुहासिनी जोशींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रख्यात लोकगायिका शारद सिन्हा यांचं निधन. वयाच्या 72व्या वर्षी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.